अरबी समुद्र में भारतीय नौसेना के युद्धपोत INS गुलदार को सफलतापूर्वक समुद्र तल में स्थिर कर दिया गया है। यह कार्य महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल के अधिकारियों और कर्मचारियों द्वारा लगभग 48 घंटे में लगातार अभियान के बाद पूरा किया गया। विशेष तकनीकी प्रक्रिया के तहत युद्धपोत को सुरक्षित रूप से गहरे समुद्र में स्थापित किया गया, जिससे अब इसे अंडर वाटर म्यूजियम के रूप में विकसित किया जाएगा। इस प्रोजेक्ट के जरिए पर्यटक स्कूबा डाइविंग के माध्यम से समुद्री जीवन, प्रवाल भित्तियों और ऐतिहासिक युद्धपोत का नजदीक से अनुभव ले सकेंगे। अधिकारियों के अनुसार यह पहल सिंधुदुर्ग के पर्यटन क्षेत्र को नई दिशा देगी और समुद्री पर्यटन को बढ़ावा मिलेगा। आपल्याला हा गेल्या 2 दिवसापासून म्हणजे असं म्हणाल तर गेल्या आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चालू आहे। 48 तास ते 48 ते 60 तासापासून आपण याच्यावर काम करत आहोत। समुद्रातील वातावरण, खवळलेलं वातावरण आणि तिथली परिस्थिती याच्यानुसार हे आज आता एक थोडा वेळापूर्वी म्हणजे एक 5च मिनिटापूर्वी समुद्र तलाशी व्यवस्थितरित्या INS गुलदार ही स्थापित झालेली आहे। पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील, परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून जो ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ। युद्धनौका ही पोलंड या देशाची निर्मिती असून 1985 मध्ये ती भारतीय युद्धनौकेत सामील झाली। श्रीलंका, अंदमान निकोबार बेट इथं चांगल्या पद्धतीनं कामकाज करून निवृत्त झाली, परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती काम करायची धडाडी असते त्याच धडाडीच्या बोध घेऊन आपली ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर देखील पर्यटनाच्या उपयोगातून आपण तिला पर्यटकांच्या सेवेसाठी आणि आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत।